नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर अतिवृष्टीमुळे नुकसान झाल्याच्या नंतर राज्य शासनाने पॅकेज जाहीर केल्याच्या नंतर राज्य शासनाने पॅकेज जाहीर करत असताना अतिवृष्टीचे अनुदान जाहीर केले. त्यासोबतच एक महत्वाचा विषय म्हणजे रब्बी करिता मोडतोड आणि खते बी बियाणे याकरिता राज्य शासनाने पॅकेजमध्ये तातडीने हेक्टरी 10,000 रुपये 3 हेक्टर पर्यंत देण्याचे जाहीर केले होते मित्रांनो. आणि त्या 10,000 रुपयाची वाट खूप मोठ्या प्रतीक्षेने शेतकरी बांधव पाहत होते मित्रांनो. खऱ्या अर्थानं अनुदान सुद्धा वेळेवर मिळणे आवश्यक आहे. अनुदानची रक्कम यापेक्षाही जास्त होऊ शकते, परंतु अनुदान मागे पुढे होत असताना सुद्धा खूप साऱ्या शेतकऱ्याकडून रब्बीच्या खते बी बियाण्याकरिता 10,000 रुपयाच्या अनुदानाकरिता मोठ्या संख्येमध्ये मोठ्या संख्येमध्ये विचारणा होत होती मित्रांनो. तर आज बैठक झाल्याच्या नंतर मुख्यमंत्री महोदयांनी स्पष्ट केलं 32,000 रुपये पॅकेज मध्ये 8,000 रुपयाचं वाटप झालेलं आहे. 11,000 कोटी रुपयाच्या निधीकरिता आज म्हणजे वितरणाकरिता आज मंजुरी देण्यात आलेली आहे. आणि या 11,000 कोटी रुपयाच्या वितरणामध्येच अनुदानासोबतच रब्बीच्या खते बी बियाणाचं जे 10,000 रुपयाचं 3 हेक्टर पर्यंत अनुदान आहे मित्रांनो, हे वितरणाकरिता सुद्धा मंजुरी जवळपास मिळालेलीच आहे. निधीची तरतूद या अगोदर झालेलीच होती, परंतु आज मंजुरी सुद्धा मिळालेली आहे मित्रांनो. तर शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपणार आहे मित्रांनो. आणि लवकरच या 10,000 रुपयाचं म्हणजे 3 हेक्टर पर्यंत म्हणजे 30,000 रुपये 3 हेक्टर शेती असलेल्या शेतकऱ्यांना आणि 1 हेक्टर असलेल्या शेतकऱ्यांना 10,000 रुपये, 2 हेक्टर असलेल्या शेतकऱ्यांना 20,000 रुपये याप्रमाणे रब्बीच्या जे अनुदान आहे हे निविष्ट अनुदान, या निविष्ट अनुदानाला लवकरच वितरणाला सुरुवात होणार आहे. आणि या शेतकऱ्यांना ते लवकरच मोडतोडी करता खते बी बियाण्याकरिता उपलब्ध होणार आहे मित्रांनो. ही थोडीफार दिलासादायक आणि आनंदाची बातमी. उशीर झालेला आहे मान्यच आहे, नो डाऊट, हरकत नसावी, पण आता करणार तरी काय, अशी परिस्थिती आहे. राज्य शासन बोलते एक, वेळ घेते एक, वागते एक. निधीची तरतूद, पंचनामे त्यांनी स्पष्ट केला आज की नाही बा, जे पात्र शेतकरी आहे, पात्र लाभार्थी आहेत, त्या शेतकऱ्यांना अनुदान मिळावे. सोबतच जे पात्र नाहीत, जे त्या निकषामध्ये बसत नाही, ज्यांना आवश्यकता नाहीये, त्यांना मिळू नये याकरिताच या साऱ्या गोष्टीची चाचपणी केल्या जात आहे, हे त्यांनी बोलता बोलता स्पष्टच केलेलं आहे. आता अहवाल, प्रस्ताव, पंचनामे सर्व गोष्टी झालेल्या आहेत. निधीला सुद्धा मंजुरी मिळालेली आहे. आता लवकरच वितरणाला सुरुवात होईल. तर वितरणाची वाट बघूया मित्रांनो, वाट बघूया. आणि काही याच्या व्यतिरिक्त वेगळी अपडेट असली तर नक्कीच आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल मित्रांनो.